पुढे जाऊन सांगतो, जो महाराज ज्ञानेश्वरीपेक्षा संसारिकाचं वर्णन करतो ना तो जास्त कमवतो. नाही कळालं? जास्त कमवतो आणि परमार्थातलं पुण्य गमवतो. आणि जिथं पुण्य गमवलं ना, आता ही अंधश्रद्धा नाही बरं का पुण्य आणि पाप. त्याची एक व्याख्या समजून घ्या. काय समजणं हे पुण्य, वेळेवर समजणं हे पुण्य, न समजणं पाप आहे. लहान मोठं उदाहरण देणं सोडून देतो मी तुम्हाला. मोठं उदाहरण देतो. रामाची पत्नी आहे, तिला साधू समजला नाही, तुमच्याकडून काय अपेक्षा करू? जो रावण आहे खानदानी, अपहरण करण्याकरता आलाय, त्याला बसायला पाठ देते ती आणि फळं खाऊ घालते. कोणाला? बोला ना. कधी कधी तुम्ही पण तुमचा विचार करा, किती रावण घरात घेतलेत साधू समजून. नंतर तुम्ही उलटलात की हे साधू असे असतात. साधू नसतातच. रावणाला साधू समजल्यामुळं घरात आक्रमण झाले. साधू नाहीतच. सीतेला समजलं नाही, पण सीतेच्या डोक्यात पक्क आहे की याला साधू म्हणतात. आणि तुमच्या डोक्यात जे पक्क आहे त्याचा अभिनय समोरचा नट करत असतो. तुम्हाला असं वाटतं ना की दाढी वाढवलेला साधू आहे, तुम्हाला असं वाटतं त्रिपुंड लावलेला साधू आहेत, लाल, बरोबर समोरचा माणूस तसंच करून येतो. लुटायचंय तुम्हाला. आणि ज्याला देवाने भरपूर दिलेलं आहे तो लुटवण्यासाठी परमार्थामध्ये येतो. का की त्याला मिळालेले देवाकडून, सामान्याकडून काय घ्यायचंय त्याला? ज्याला सामान्याकडून घ्यायचंय त्याला दाखवायचंय. आणि तुमच्या डोक्यात ती समज आहे, याला साधू म्हणतात, याला साधू म्हणतात. हा परिणाम महाराष्ट्रावर झालाय. महाराष्ट्रावर सगळ्यात पहिले संत महाराष्ट्रातले ज्ञानेश्वर महाराज आहेत. समजून घ्या बरं का, माऊली काय आहेत. सगळ्यात पहिले संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ज्ञानेश्वरी मुळे आजपर्यंत महाराष्ट्रात संत होतात. तिला जननी म्हणतात. कोणताही संत. एक ज्ञानेश्वरीमध्ये प्रकरण आहे, किती समजेल तुम्हाला माहित नाही, पण लक्ष देऊन ऐकायला लक्षात येईल. तुमच्या निमित्ताने महाराष्ट्र ऐकतोय. 13व्या अध्यायामध्ये एक प्रकरण आलेले, अज्ञानम यदतोन्यथा. ज्ञानाचे 18 लक्षणं सांगितलेले आहेत आणि अज्ञान याच्या विरोधात आहेत असा एक शब्द आलेला आहे. अज्ञानम यदतोन्य, याच्या विरोधात जे आहे त्याला अज्ञान समजावं. माऊली त्याच्यावर पुन्हा ओव्या लिहिल्यात 100-150 एका शब्दावर. अज्ञानम यदतोन्य 100-150 ओव्या लिहिल्यात. अज्ञानी कसे आहेत. आणि मग ज्ञानोबरांच्या लक्षात आले की निवृत्तीनाथ महाराज समोर ऐकतायत. खूप गंभीरतेनं ऐका बरं का, खतरनाक प्रकरण आहे हे. म्हणजे माऊली काय आहेत, ज्ञानेश्वरी काय आहेत हे समजण्याचं मुख्य स्रोत आहे. आणि ते 100-150 ओव्या लिहिल्यानंतर त्याचा समारोप करत असताना माऊली थोडी प्रार्थना करतात गुरुदेवांना. गुरुदेव, आपण सुज्ञ श्रोते आहात आणि एका शब्दाचं मी फार मोठं विश्लेषण केलेलं आहे, माझ्याकडून थोडा विस्तार झालेला आहे, थोडं माफ करा, बोलणं अधिक झालंय. माऊली म्हणतात बरं का, रसाळ बोलणं, अमृतात ते पैजा जिंकणारं बोलणं, भाव अक्षराच्या गाठीत असणारं बोलणं. बोलणारे ज्ञानोबा आपल्या गुरुदेवाला म्हणतात. गुरुदेव म्हणजे काय ते पण आज तुम्हाला कळेल. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे काय. थोडा विस्तार झाला, मला माफ करा. निवृत्तीनाथाने एक शब्द दिलाय बरं का. निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत माहिती ना सगळ्याला? गुरु आहेत. गंभीरतेने घ्या. निवृत्तीनाथ महाराज गुरु आहेत. आणि गुरु हा नेहमी गुरु असतो, म्हणूनच तो गुरु आहे. ज्या गुरुला सांगावं लागतं तुमचं ऐकतो तो तुमचा शिष्य आहे, तो गुरु नाही आहे. बरेचसे महाराज लोकांना सांगावं लागतं, अनेक गुरु असतात त्यांना, आणि मग ते महाराज पुढे होऊन काम करतात. गुरु इतके शिष्य आहेत ते संसारिक माणसं सांगतात, महाराज असं केलं पाहिजे. आमच्यावरही प्रयोग झाला होता भगवानगडावर. महाराज ही भिंत जरा तिरकी, म्हणलं बांधायचीच तशी, पुढं बोल. नाही म्हणजे तिरकी, म्हणलं तशीच बांधली, पुढं बोल. नाही म्हणजे तिरकी वाटते, म्हणलं बोल.
नाही सरळ केली असती तर बरी झाली असती. त्याचं ऐकलं नाही मी. कळालं तर कोण आहे तो सांगणार आहे. त्याचं ऐकलं म्हणजे तो कोण झाला माझा. माझे गुरु ज्ञानेश्वर महाराज आहेत. संसारिकांनी सांगायचं का आम्हाला. नाही महाराज नुकसान होईल म्हणलं. संसार सोडल्यानंतरच झालेले आहेत. आता काही नुकसान नाही. आता काही काय फार फार तर कीर्तन ऐकणार नाही. लय राग आला तर युट्यूब बंद करतील. मुक्त होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून सांगतात कोण. निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे आपलं मनोगत अभिव्यक्त करतात. थोडा विस्तार झाला. गुरुदेव थोडं माफ करा. निवृत्तीनाथांना ज्ञानोबराय म्हणतात. आयुष्यभर धडा घ्यावर काय. ओवींचं हे प्रकरण खूप चांगलं आहे. घरी गेल्यावर वाचा सुद्धा. मी संक्षिप्त सांगतोय तुम्हाला. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांचे गुरु, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून जगाला तारलं, त्यांचे गुरु आहेत ते निवृत्तीनाथ महाराज. फार गोड बोलतात. ज्ञानोबराय का घाबरताय तुम्ही. बिहसी का वाया, काय विनाकारण घाबरतोस. अरे तू कवी पोषक आहेस. हा शब्द संपूर्ण ज्ञानेश्वरीला जड आहे. काय शब्द आहे. बिहसी का वाया, का घाबरतोस कवी पोषका. कठीण शब्द आहे. संस्कृत मध्ये महाकाव्य आहेत. महाकाव्य ज्याचं नाव आहे अभिज्ञान शाकुंतल. 2000 वर्षापासून संस्कृतवर राज्य करत आहेत. अभिज्ञान शाकुंतलम कालिदासाचे. त्याच्यावर एक महाकाव्य आहे शिशुपाल वध. ते त्याच्यावर राज्य करत आहे. ज्यांना आणखीन चांगलं पाहिजे, बेटर देन बेटर, ते अभिज्ञान शाकुंतल पेक्षा शिशुपाल वध वाचतात. आणि तरी सुद्धा ज्यांना कमी वाटतं ते नैषध वाचतात. नैषध म्हणल्यामुळे तुम्हाला कळालं नाही बरं का. नल दमयंतीची कथा ऐकली ना, ती कथा म्हणजे नैषध. हे जाड शब्द वापरल्यामुळे लोकांना कळत नाहीत. आता हे जे तिन्ही नावं घेतले मी, संस्कृत मधलं सगळ्यात शेवटचं काव्य महाकाव्य नैषध आहेत, जिथं नल दमयंतीची कथा आहे. हे जे तीन आहेत, अभिज्ञान शाकुंतल, शिशुपाल वध आणि नैषध, हे तिन्ही महाभारतातून जन्माला आलेले आहेत. या तिघांच्या कथा हे महाभारतातून जन्माला येऊन महाकवी झालेत, महाकाव्य लिहिलेत. याला म्हणतात कवी पोषका. व्यासांच्या विशाल बुद्धीवर हे तिघजण महाकवी झालेत. तसं महाराष्ट्रात जेवढे संत आहेत, जेवढे कवी आहेत, 3 प्रकारचे कवी आहेत महाराष्ट्रामध्ये. एक संत कवी आहेत, एक पंत कवी आहेत आणि एक तंत कवी आहेत. माहिती ना तंत कवी. लावणी ऐकते ना लोक. काय काय एक जण माणूस माझ्या कीर्तनाला यायचं. मी म्हणलं कसं काय. नाही रात्री जरा जागरण झालं, लावणी ऐकायला गेलो होतो. फार स्वच्छ मनाचा माणूस. जेवढे दारुडे मोकळ्या मनाने बोलतात ना, एवढे माळकरी बोलत नाही बरं. भाव अक्षराची एवढं प्रामाणिक अंतकरण. मी सांगतो तुम्हाला, माझा अनुभव आहे. नाही बोलत. आता इथं कवी, लावणी लिहिणं, हे तिघे ज्ञानोबरायच्या जवळपास. बघा नीट ऐका. निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज समकालीन, मुक्ताबाई, हे सगळे, नाथ महाराज तुकोबाराय, निळोबाराय, हे सगळ्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्याचं मूळ स्रोत हे ज्ञानोबर आहेत. कवी पोषका. आंधळा आणि पांगळा नवीन निर्मिती आहेत ज्ञानोबरायांची, आणि त्याचा विस्तार नाथ महाराजांनी तुकोबारायांनी केलेला आहे. पण त्याची पहिली संकल्पना, आजही तुम्हाला जर प्रश्न विचारला विमानाचा शोध कोणी घेतला, तर आजच्या लोकांची नावं सांगता का तुम्ही. मूळ स्रोत. तसं मूळ स्रोत ज्ञानोबर आहेत.
गवळण म्हणजे काय, कविता म्हणजे काय, काव्य म्हणजे काय, याचं मूळ स्रोत, मराठीचं स्रोत हे ज्ञानोबा आहेत. कवी पोषका, कवींना संकल्पना देणारे ज्ञानोबा आहे आणि त्याचे आपण लेकर आहोत. ती ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, त्याची सांगत आहे. किती महान ज्ञानेश्वर, एक ओवीतून महाकाव्य तयार होतं, ते ज्ञानोबा आहे. पण महाराज कळत का नाही, इथे तर गुंतलोय ना आपण, कळवून घ्यायचंच नाही. नाही कळालं, कळवून आमचं भजनच प्रमाण आहे. आमच्या डोक्यात समजूत काय हेच पाहिजे. अहो भजन, उपासना सगळं मुक्त होण्यासाठी येत. माझं पुन्हा आहे का, मुक्त न होता बद्धतेवर अहंकार करू नका. आमचंच बरोबर आहे हाच दुराग्रह आहे, हाच भ्रम आहे. ज्ञानोबा त्यातून मुक्त करतात, मोकळं करतात. तुम्हाला जीवन जगण्याची कला देतात. सगळ्या प्रकार ज्ञानेश्वरी मध्ये सगळे रस आहेत, 9 रस आहेत महाराज. एक एक मी काही ओव्या वाचतो ना, आता 6-6 महिने हसत नाही मी, एवढं गंभीर आहेत. आणि काय ओव्या जर ऐकल्या वाचल्या ना, 1-1 वर्ष हसू थांबत नाही, मनातल्या मनात हसतो ते ज्ञानेश्वरी. आणि तो बौद्धिक आनंद आहे, शारीरिक आनंद क्षणासाठी आहे. आज तुम्ही महाराजांच्या ह्याच्यात सगळे पक्वान्न खाल्ले, किती वेळ टिकले? मी जास्त नाही बोलत. तुम्ही इथं खाल्लं, पुढं खाल्लं, देशाचं खाल्लं, राज्याचं खाल्लं वगैरे वगैरे. काही रस्ते खातात, काही खडी सिमेंट खातात, सोडून द्या त्या गोष्टी, खातात. किती वेळ टिकणार आहेत? माझा मुद्दा आहे का, किती वेळ टिकणार आहेत? ज्यांनी सगळं लुटवलं त्या तुकोबरांचे अभंग अजरामर झालेत, लुटवल्यामुळे. न संपणारी, ऐका, न संपणारी संपत्ती अभंग आहेत, शब्द आहेत ते अभंग, न संपणारी आहेत. काय म्हणून समोरच्या लक्ष, मला सांगा, 700 वर्षात किती राजे लोक झाले, मंत्री झाले. मी एकदा टीव्हीवर मालिका पाहत होतो, मग आमच्या वयातले भरपूर लोक बसलेले. इंदिरा गांधी कशा होतात, कशा पद्धतीने गेल्या, कशा पद्धत. मी म्हटलं ज्यांच्या राज्यात आम्ही जगलो त्यांचा इतिहास ऐकायची पाळी आली. ज्यांचे कीर्तन चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात गाजत होते ते आज गंजलेले पाहिलेत. काय मान असायचा एकेकाला. तुम्ही जितकं संसारिकाच्या नादी लागाल तितकं तुम्ही बर्बाद व्हाल. जितकं ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश कराल, आतून खुलाल, आतून उमलाल आणि आतला आनंद तुमच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. बाहेरून किती दुःख येऊ द्या, आतपर्यंत जात नाहीत. याच्यासाठी जीवन आहे, बाकी सगळं झूट आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, का घाबरतोस, तुझी ज्ञानेश्वरी येणाऱ्या महाराष्ट्रासाठी संकल्पना प्रदान करणारी, तू कवी पोषक आहेस, हे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. कवी पोषक आहे म्हणून सगळे शब्द त्याच्या पुढे जाऊन सांगतो. तुम्ही 7-8 दिवस ऐकलेत, भक्ती पंथ बहु सोपस ऐकले ना सगळे. भक्ती पंथ काय, ज्ञानाला किंमत आहे वगैरे वगैरे. ही भक्ती संकल्पना, ही जे प्रेम सुख संकल्पना आहे ना, ही फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरी सोडून आजपर्यंत नेमकं प्रेम सुख काय हे आजपर्यंत कोणी सांगितलं नाही. आणि ही संकल्पना प्रेम सुख, ही संकल्पना जी अर्जुनासाठी विशेष रूपाने आहेत, त्याचे जन्मदाते ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठाला 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 विठाला. ज्ञानोबरायांच्या पूर्वी भक्तिशास्त्रात मोठे मोठे विद्वान झालेत. त्या सगळ्यांची शिरोमणी नारद महर्षी. भक्तिशास्त्रावर ग्रंथ नाहीत बरं का, ग्रंथ आहेत भक्तिसूत्र म्हणून. नारद महर्षींनी ग्रंथ लिहिला आणि जेव्हा प्रेमाची व्याख्या करायची पाळी आली, काहीच सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की मूक स्वादनवत,
याचा अर्थ हे शब्द कमी पडले, व्याख्या करता येत नाही म्हणून सांगितलं. एवढं सांगतो की प्रेम मिळालं, यम प्राप्यन किंचित वांछते. ठीक आहे, प्रेम म्हणजे काय? अनिर्वचनीयम प्रेम स्वरूप. हे बोलायला सोपं आहे, सांगता येत नाही त्याला प्रेम म्हणतात. अशा हजार गोष्टी सांगता येत नाही. का चोरी केली सांगता येत नाही, का उभा राहायला निवडणूक केलं सांगता येत नाही, काय सांगताच येत नाही मला. काय काय वेळेस कळत पण नाहीत. आमचा एक मित्र आहे, शिक्षक आहे, ते प्रबंध लिहायला होतात ना, तसं ते शाळेमध्ये तिने प्रबंध दिला आणि लिहून या. सगळ्यांनी प्रबंध लिहून आले आणि वह्या गोळा केल्या. एकाने वहीच दिली नाही, आणि ज्यांनी वही दिली नाही तो रोज म्हणता, गुरुजी माझी वही. गुरुजी परेशान, सगळ्यांच्या वह्यात याचीच वही नाही, यांनी वही दिलेली. रोज गुरुजी आले की गुरुजीनं एक कोपरा ठेवला नाही शोधायचा. अख्खं घर गाडी सगळं उलथे पालथे केले, चॉकलेट वगैरे दिले वगैरे, वडापाव खाऊ घातले. खेडेगाव ते साले रोज वही मागतो. का रे? म्हणजे वहीच दिली नाही. तो पोरगा काय म्हणतो, वहीच दिली नाही. मग मला मागू नाही की तू निबंध का नाही आणला, म्हणून मी त्यांच्या मागं लागलो. नाही कळालं तुम्हाला? कळू नये यासाठी बुद्धी वापरली जाते. कळू, तुम्हाला कळतंय का? रोज दिवसभरात तुम्ही तुमचं बोलणं चेक करा. कळू नये जे आहेत ते झाकण्यासाठी भाव खाता येतील. मी असा आहे बरं का, मी असा करील. बायको ऐकत नाही, पोरं ऐकत नाही. मला एक जण म्हटलं, महाराज माझी शायनिंग बोलण्याची भाषा वगैरे. मी म्हणलं असेल कोणीतरी नेता पिता. ते नेते असे करत नसतात, मला नंतर कळालं ते आपलं क्षेत्र नाही ते. मग मी एक जण आला, म्हणलं काय रे बोलते ते. महाराज कुत्रं विचारत नाही, तुम्ही ते काय नुसतं बोलते, ते गपोल शंक आहेत, तुम्हाला बघायचं काय? हो. दुसऱ्या दिवशी ते आलं, महाराज बघा कीर्तनाला यायला पाहिजे. ते पोरगा, ए गप रे, कुठं बोलतोस तू? अच्छा तू आहे का? बरं 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 बरं, गेला निघून. नाही ते आपण कळवतो. जे धर्मामध्ये नाही ते धार्मिक लोक दाखवतात. नीट आहे का? जे त्यांच्या पंथात नाही ते त्यांच्या पंथात आहे म्हणून सांगतात. जो देव दाखवता येत नाही त्याचा ते प्रचार करतात. अनुभव काय काय अनुभव आहेत? म्हणून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सांगता आलं पाहिजेत, बोलता आलं पाहिजे. माऊली सांगणं तर सोडा, तुमचं कवी पोषक आहात. महाराष्ट्र तुमच्या ज्ञानेश्वरीवर जगतोय. ज्या संकल्पना तुमच्या आहेत त्या संकल्पना संत उचलतात आणि अभंग तयार करतात, अशी योग्यता तुमची, असं तत्वज्ञान तुमचं. कोणत्याही कविता पाहतोय मी, आता मला वेळ कमी असल्यामुळे बोलतोय तुम्हाला, काय आहेत ना. आणि ती ज्ञानेश्वरी आपल्या महाराष्ट्रात मराठीत जन्माला आली. न वाचता मरणं हा महाराष्ट्रात जन्म घेऊन अपमान करून घेणे. महाराज एक तरी अनुभवाने एक तरी अनुभव
बुद्धीनं तुम्ही सगळे मोठे व्हा. बुद्धीनं डबल सांगतो, तुम्ही सगळे मोठे व्हा. तुम्हाला तुमची सोडवणूक अज्ञानातून बुद्धी करून घेते. आपुली आपण करा, तुमची सोडवणूक. तुमच्या मेंदूमध्ये जे चुकीचं बसलेलं आहे, दुराग्रह झालेला आहे, ते ज्ञानेश्वरी सोडवते तुम्हाला. तुम्ही संत होता. जसं जसं तुम्ही ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये येता ना, तुमच्या ज्ञानाचा विकास होतो. संता सवे वसता योग ज्ञानी पैसता. फार गोड आहे बरं का. योग पैसता म्हणजे विस्तार. जे तुमचं ज्ञान आज आहे त्याचा विस्तार व्हायला पाहिजे. पण दोन गोष्टी पाहिजेत. वारकरी संप्रदायामध्ये भजन आहे म्हणजे उपासना आहेत, आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान आहे. आणि दोन गोष्टीसाठी आहेत. जे गुरु आहेत ते आपल्या अंतःकरणात ज्ञानाची उत्पत्ती करतात, आणि ते ज्ञान स्थिर राहावं म्हणून भजन करतात. दोन गोष्टी. ज्ञानाची उत्पत्ती झाली पाहिजे, ते ज्ञानेश्वरी आहेत. ज्ञान स्थिर झालं पाहिजेत, भजन आहे, उपासना आहे. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मुळात आपल्या जीवनामध्ये उत्पत्ती होत नाही. अनेक संप्रदाय आहे बरं का, तुम्ही जाऊन बघा. तुम्ही अनेक संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदायाची विशेषता सांगतो. अनेक संप्रदाय मुक्तीपर्यंतच आहेत, फार मोठे नाही आहेत. कुठपर्यंत? मुक्त व्हा. मी मगाशी सांगितलं तुम्हाला. संप्रदायाचे लोक आले मला म्हणे, आमच्या संप्रदायात यात पापापासून मुक्त व्हाल. मी काय तुरुंगात आहे का म्हटलं? एखादा गुन्हा केलाय मी? अरे आम्ही ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं आहेत, आणि पापापासून मुक्त व्हा म्हणजे काय कळतंय तुम्हाला? काय पाप केलंय आपण? तरी ते आपले जबरदस्ती पापी ठरवतात. आपण म्हणतो बर बर तुमच्या संप्रदायात येतो आपण. किती मूर्ख आहेत. अरे मुक्त आहे ना, ही अन्न क्षेत्रात मिळणारी खिचडी आहे ज्ञानोबरायांच्या. जयाने घातली मुक्तीची गवांदी. जयाने घातली मुक्तीची गवांदी. जयाने घातली मुक्तीची गवांदी. जयाने घातली मुक्तीची गवांदी. मिळविली मांदी वैष्णवांची. मिळविली मांदी वैष्णवांची. मिळविली मांदी वैष्णवांची. मिळविली मांदी वैष्णवांची. मला असं वाटलं 10व्यालाच बसलोय मी. विठाला विठाला. गवादी म्हणजे अन्नक्षेत्र बरं का. जयाने घातली मुक्तीची. गवादी म्हणजे अन्नक्षेत्र. आणि जो अन्नक्षेत्र टाकतो ना, तो अन्नक्षेत्रातलं अन्न खात नाही. त्याच्यासाठी स्पेशल जेवण असतं. दान देणं वेगळं आहे, आणि स्वतःचं जीवन. वारकरी संप्रदायामध्ये मुक्तीसाठी आलेल्या लोकांना गवादी अन्नक्षेत्रातलं अन्न आहे ते मुक्ती म्हणजे. पण खरं आहे ना, जर तुम्ही बारीक प्रेम सुख हे ज्ञानोबरायांचे. हा गाभा आहे ज्ञानोबरायांचा, हे आत्मा आहे ज्ञानोबरायांचा. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो महाराज, ज्यांनी हे प्रेम सुख काढलेत ना, ते दुसरं कोणी नाही येत. ते विठोबाचा प्राण प्राण महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहेत त्याचा प्राण ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठाला. आणि आणखीन बोलतो ज्ञानोबरायाबद्दल, तुमच्या धक्का बसेल. अवतार ही जी संकल्पना आहे ना, ती पुरुषार्थ मारणारी कल्पना आहे. कारण कळणार नाही तुम्हाला अजून. आपण एखाद्याला म्हणतो ना अवतारिक पुरुष आहे, त्याचं कर्म, त्याची साधना सगळं
मातीत जातं महाराज. मला जर कोणी म्हटलं ना की ते माऊली संत आहेत, अवतार आहेत, मला नाही आवडत ह्या गोष्टी. माऊली संत बनवणारे संत आहेत. कळते तुम्हाला? चाणक्याने राजा बनवलाय, चाणक्य बनला नाही तो. चाणक्याने राजा बनवलाय, तो नाही बनला. ज्ञानेश्वरीने संत घडवलेत. ज्ञानेश्वरी संतांची आई आहे म्हणून माऊली आहे. कळणं फार अवघड आहे. मग नेमकं काय म्हणायचंय? पुन्हा ऐका, ज्ञानोबा राय संतांपेक्षा अवतारापेक्षा मोठे आहेत. नीट आहे का? ज्ञानोबा राय संतांपेक्षा अवतारापेक्षा मोठे आहेत. याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाच्या अगोदर अवतारापूर्वी कोणी ज्ञानेश्वरी लिहिली? संत म्हणत असताना अनुभव घ्या काय बोललो. त्यांच्या अगोदर कोणी ज्ञानेश्वरी लिहिली? त्याच्या पुढं कोणत्या अवताराने लोकांना ज्ञान सांगितलं? एकच आहेत, कृष्ण. कृष्ण वंदे. आणि त्यांचेच आत्मा माऊली आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरी तो आम्हाला सांगितलं. हिंदू धर्मात हे दोन सोडून तिसरा नाही महाराष्ट्रामध्ये. जगाला ज्ञान देणारे भगवान कृष्ण. ज्ञान बंधन नाही म्हणून सुरुवातीला सांगितलंय, धर्म बंधनात टाकतात, कृष्ण मुक्त करतात. आणि जे मुक्त झालेत त्यांना ज्ञानोबराय प्रेम सुख देतात. ते वारकरी संप्रदाय आहे. मुक्त आहे, मुक्त झालेल्याला प्रेम सुख आहेत. नुसतं नाही, साधं सुख. म्हणून ज्ञानोबरायच आहेत. विठोबाचा प्राण आहेत. त्यांची ज्ञानेश्वरी. पंडित महाराज जो ज्ञानेश्वरी लोकाला देतो ना, एक शब्द सांगतो फक्त तुम्हाला, काय असते ज्ञानेश्वरी, काय असते? अर्जुना ठायवरी. जो ज्ञानेश्वरीचं जेवण समाजाला देतो, ज्ञानोबराय म्हणतात. गीतार्थ शब्द आलेला, गीता वेगळी आणि गीतार्थ वेगळा. ज्ञानेश्वरीत फरक आहे हा. अर्जुना ठायवरी. जो सर्वांच्या हृदयात राहणारा परमात्मा आहे, त्याच्या हृदयामध्ये ज्ञानेश्वरी सांगणारा असतो. काय वर्णन आहे महाराज. ही ज्ञानेश्वरी आहे. अर्जुना ठायवरी तया ते. ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याला सुये जिव्हारी. भगवंत म्हणतात मी हृदयात ठेवतो. भगवंताच्या हृदयात राहणारे कोण आहेत? संतांशी करी परगुडे. समाजाला जो ज्ञानेश्वरीचं जेवण ठेवतो, हा जेवण आहे 7 दिवस. समाजाला जो ज्ञानेश्वरीचं जेवण ठेवतो, संताशी परगुणे शब्द वापरले बरं का. संताशी जो परगुणे, परगुण जेवण पंगत करी तया ते सुये जिव्हारी. भगवंत म्हणतात त्याला मी हृदयात ठेवतो. पटतं का नाही? नाही पटलं ना अजून. कोणत्याही नेत्याने एवढा समाज 7 दिवस स्थिर करून दाखवावा बरं. कोणत्याही नेत्याने, मुख्यमंत्री असो प्राईम मिनिस्टर असो, 2 तासाकरता किती कोट जातात तुम्हाला माहिती आहे. तो कोट जातात म्हणून तो कोट घालून येतो. रोजंदारीवर माणसं बोलणं ऐकायला आणावं लागतात महाराज. ही त्यांची योग्यता आहे. आणि ज्याला काहीच कळत नाही त्याचं ऐकण्याकरता लोक येतात. हे ज्ञानोबा आहेत. का? सुये जिव्हारी. भगवंताचा शब्द आहे. भगवंत म्हणतात जो गीतार्थाचे करी परगुणे संता. गीतार्थाचं जेवण जो लोकांना देतो, भगवंत म्हणतात तो माझ्या हृदयात राहतो. अजून भाषा नाही कळाली. जो देवाच्या हृदयात राहतो तिथपर्यंत काळ पोचत नाही. हलकट काय पोचणार आहे? हे झटून झटून बाद होतात. आणि मला ना निंदक फार आवडतात महाराज. जर शिव्या नाही दिल्या ना कुणी मला दिवस जात नाही चाकला. का की मेल्यानंतरच ऐकू येत नाही ना. मराठी का अवघड आहे. मेल्यानंतरच ऐकू येत नाही. आणि जर ऐकू नाही आलं काहीतरी चुकीचं, जगल्यासारखं वाटत नाही. हे ज्ञानेश्वरी बरं का. ज्याला संत व्हायचंय त्याने पहिलं पक्का करायचंय
समाजाने शिव्या दिल्या पाहिजेत. मी पंडित बुवाचं धैर्य वाढवण्यासाठी सांगतो. पहिलं संतांनी शिव्या दिल्या पाहिजेत, त्याची भावना पाहिजे, लोकांनी शिव्या दिल्या पाहिजेत. तुम्ही ज्याचं चांगलं करायला जाता तो शिव्या देतो, नाही कळालं. मांडीवर खेळणारं पोरग आईचेच झिंजा धरतं, बोचकर तर कुणाला ते? जी आई दूध पाजते त्यालाच ना, दुसऱ्याला नाही ना. तुमचं भलं करण्याला तुम्ही त्रास देणारच ना. 13व्या अध्यायामध्ये ओव्यात ह्या जगे अवज्ञाची करावी, लोकांनी शिव्याच द्याव्या, बोलू नये. पण साधूंनी आपलं काम केलं पाहिजे. का करायला पाहिजेत? ज्ञानेश्वरी समाजापर्यंत पोहोचवणारा देवाच्या हृदयात स्थान मिळतो. काळ काहीच करू शकत नाही त्याला. म्हणून पंडित महाराज पुढे चला, मी माग भेऊ नकोस. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यांना 2-3 वेळा तारीख दिली नव्हती, देत पण नाही तारीख. ज्ञानेश्वरीचं असं आहे महाराज, सगळ्या आमच्या वारकऱ्यांना सांगतो, अगोदर तुम्ही तुमचं पोट भरा, मग वाटायला निघा. तुम्हालाच मिळालं नाही, वाटतं कुणाला? तुमचं पोट भरा पहिलं स्वतः तृप्त व्हा, त्याच्यासाठी परमार्थ आहेत. मला प्रत्येक शब्द कळायला पाहिजे. आणि आपल्याला जर शब्द नाही का, काय करणार तुम्ही? आता हे एवढं विचित्र आहेत भाव अक्षराच्या गाठी, ते गाठीच कळत नाही आपल्याला. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. जेवढे लोक नेत्याच्या पाठीमागे जातात ना, जिंदाबाद, काय घोषणा आहेत? बोला ना, काही घाबरू नका, आपलं वारकरी ठिकाणी जिंदा. जो जिंदा असून बाद झालाय तो जिंदाबाद करतो. काही जीवन आहे त्याच काय? मग जिंदा बाद कोण आहे? जो आयुष्यात बाद झालेला आहे. अहो, शब्दाचा अर्थ कळत नाही काय बोलतो आपण. आपण श्री लावतो प्रत्येकाला, श्री. तुम्हाला माहिती का, लोक शब्द काय करतात? श्रीचा अर्थ लक्ष्मी. श्रीचा काय अर्थ करतात? लक्ष्मी शब्द. असे अर्थ नाहीत महाराज. लक्ष्मी एकाकडेच आहेत, तिकडे लक्ष देऊ नका. विष्णूला राग आलो ना, थोडेफार कागद ते पण बाहेर येतील. श्रीचा अर्थच वेगळा आहे महाराज, कळत नाही महाराज. श्री संत असतात, श्री संत असतात. संस्कृतमध्ये प्रशस्य शब्द आहे, मोठा शब्द आहे. काय नाव आहे? प्रशस्य. त्याला श्र आदेश होतो. प्रशस्य शब्दाच्या जागी श्र आदेश होतो. प्रशस्य म्हणजे कल्याण करणारा, आणि त्याला श्र आदेश होतो कल्याण करणं. कल्याण करण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला श्री म्हणतात. कल्याण करणारा. लक्ष्मीकांत नाही, कल्याण करणार. कल्याण करणारे श्री हे संत आहेत, दुसरं कोण नाहीत. आपण मेलेल्या माणसाला, जिवंत माणसाला, देशाला लुटणाऱ्याला, जगाला लुटणाऱ्याला, त्याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला, अहो आपलीच ओळखीची माणसं आपल्याला लुटतात. लुटतात. गावामध्ये एखादं श्रीमंत घर असलं ना, तर गावातलेच 2 गुंड रात्री दरोडा टाकतात, आणि दरोडा पडला म्हणून तेच पाहायला येतात काय काय गेलंय. नाही कळलं. एकदा ते कंप्लेंटमध्ये काय आलं, बँकेत दरोडा पडला, 2 लाख गेले, आणि FRI लिहित असताना 5 लाख लिहिले. चोर तिथंच होते. એટલે रात्री 2 लाख मिळाले, हे 3 लाख आपल्याला गेले कुठं? चोरताना किती मिळालेत, आणि FRI 3 लाख. मग ते तो जो लिहिणार होता तिने विचारलं, बरं 3, अरे 3 आपण घ्यायचे असतात. नाही कळालं. 3 कोण मोठा दरोडेखोर आहे? पैसे सांभाळणारा मोठा आहे. नेणाऱ्याने कमी नेलेत, सांभाळणारे जास्त दाखवलेत. तुम्हाला सांभाळतात ना, तेच तुम्हाला पिळतात. थँक्यू सुद्धा म्हणत नाहीत. किती वापर करतात महाराज तुमचा, काय आहे का नाही? मालक भाजी आणा. मराठी कळली का? काय नाव आहे तुमचं? मालक. हे आमचे
मालकाला काम सांगत असतात कोणी? कधी डोकं लावले तुम्ही? भाव अक्षराची नाव काय? मालक. बाई हातामध्ये पिशवी देते. अहो दिवसभर फुकट काम करतो, नाव काय त्याचं? तरी आमच्यावर भाव खावा का? नोकरांनी परमार्थात दास म्हणून घ्यायचे आणि देवाचा मालक व्हायचे. विठाला विठाला परमार्थ आहे. परमार्थ नामयाच्या पाठी चाले, पाठीमागे भगवंत चालतात. शक्ती पाठीमागे असते महाराज. मी अजूनही तुम्हाला 50 वेळा सांगतो, 700 वर्षापूर्वी काहीच नव्हतं भारतामध्ये. त्यावेळेस ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही शोधा तुम्ही. काल मी एका ओवीचा अनुवाद केलाय, भावानुवाद चालू आहे. एका ओवीचा अनुवाद केला. अहो डोळ्याला पाणी आलं महाराज. 15व्या अध्यायामध्ये ओवी आहेत. इक्षु रसाचे ढाळ, लवण देणे की डाळ. हे नाहीच कळाली ओवी. आयुर्वेद शास्त्रातली ओवी. एक ग्लास जर रस पिला, इक्षुरस म्हणजे ऊसाचा रस, तर पोट साफ होतं. म्हणून बघा तुम्ही, ऊस खाणारे लोक पोट साफ करतात. नाही कळालं? साफ असतं ते ऊसाचं. पण ते 2-4 जर ग्लास घेतले तर जुलाब लागतात. अतिसार म्हणतात त्याला. ज्ञानोबराय म्हणतात ऊस गोड आहे, मर्यादित पाहिजे. प्रेम चांगलं आहे, प्रेमाला मर्यादा पाहिजेत. काय ज्ञानोबर आहेत. अति प्रेम झालं ना, बाई त्या माणसाला गुलाम करते. नाही आता ज्यांचे अनुभव आहेत त्यांचे अनुभव आहेत. आता ग्रामीण भागात हे सांगून काय उपयोग आहेत? विशेष करून मराठवाडा आहेत. बस म्हणेल तिथं त्या बाया बसतात बिचाऱ्या. बाईनी मार खाल्ला तरी तिची मन ठरलेली आहेत. पावसाने झोडपलं, नवऱ्याने मारलं, जायचं कुठं? सांगायचं कुणाला? इतक्या म्हणी चांगल्या आहेत. शहरामध्ये बोलायची हिंमत नाही महाराज नवऱ्याला. नाही कळालं? मी मराठवाड्यातलं बोललो, नवऱ्याला बोलायची हिंमत नाही. चुकीचा अर्थ काढू नका. तिथे अजिबात नाही. शिकलेली ती. नाही कळालं? शिकलेली आहे म्हणून गुलाम करते. ज्ञानी आहेत लोक म्हणून तुम्हाला लुटतात. व्यवहारातला जो बुद्धिमान आहे तो त्याची बुद्धी लुटण्यासाठी वापरतो. जो जितका खोल तितका खोल पद्धतीने लुटतो, समोरच्याला कळू देत नाही. हे संसारातलं ज्ञान आहे. आणि परमार्थातलं ज्ञान आनंद लुटायला लावतो. काही कारण नाही. मला सांगा, संपूर्ण समाज जमलेला आहे आणि मी आता आमचं बोलणं झालं, ते म्हणे माझी सेलूमध्ये ओळखच नाही म्हणे, 2-4 लोकांची ओळख होती फक्त. एवढा समाज जमला कुठं? लुटायला तयार झाल्यानंतर लोक जवळ येतात. लुटणारा जवळ एकदा लुटतात, पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवत. ज्या दिवशी तुमचा विश्वास संपला ना तुमच्यावरचा, तुम्ही जिवंत असून मेल्याप्रमाणे आहात. जिवंत असून मेल्या. विश्वास म्हणजे प्रेम. समोरच्याने तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रेम आहेत. 700 वर्ष झाले पहा. एक एक वया वाचताना काळ आठवतो मला. जातीच्या बाहेर काढलेला ज्ञानोबरांचा काळ. आणि त्यांची विशेषता पहा काय आहेत. सलाईनची दृष्टांत आहे बरं का, जी उभी सांगतोय. सलाईन जे तुम्ही आता लावताय, सलाईन म्हणजे मिठाचं पाणी. मीठ, साखर, पाणी म्हणजे सलाईन. आणि ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत लिहितायत, जास्त जर उसाचा रस झाला, जुलाब झाले, तर त्याला लवण प्रक्रिया करावी लागते. मीठ द्यावं लागतं. लवण देणे. म्हणून मर्यादित जर प्रेम केलं तर ठीक आहे. जास्त प्रेम केलं तर जुलाब लागतात. लवण देणे किडाळ. किडाळ म्हणजे दोष आहे. म्हणून मर्यादित द्या. देहभान विसरत होता, त्याला शुद्धीवर आणावं लागलं. शुद्धीवर आणावं लागलं. हे हा परमार्थ आहे हो. हा परमार्थ आहे. अर्जुन लगेच प्रश्न, अर्जुना काय प्रश्न विचारला होतास रे?
नाही सांगतो तो शुद्धीवर येतो. एक एक ओव्या जर तुम्हाला मी सांगितल्या ना, एक खूप मोठे संत होते, कीर्तन करायचे. कीर्तन करता करता अभंग विसरायचे, बोलता बोलता विषय विसरायचे आणि नंतर देहभान विसरायचे. कळालं तुम्हाला? याचं नाव कीर्तन आहे खरं. बोलता बोलता ही ज्ञानोबांची ओवी. परमार्थ करता 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 आपण आपल्याला विसरायला पाहिजेत. आपण आपल्याला जेव्हा विसरतो ना, आपला अहंकार विसर्जित होतो. अहंकार संपला ना, दुःख बंद होतं महाराज. आकाशात शिवी दिल्यासारखं वाटतं. तुम्ही अमुक आहात म्हणून तुम्हाला वाईट वाटतं. अमुक आहेत हे विसरलात, अहंकार विराला. ज्ञानोबांची 10व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर होवीत. तया बोधा माझी विरत. जो झालेला बोध आहे त्या बोधामाती विरत अंग जीव. पहिल्यांदा काय करतात? सुरुवात करत असताना माझ्याबद्दल बोलायला सुरुवात करतात. पहिल्यांदा भगवंत कसा आहे, आणि बोलता बोलता कथू विसरत, सांगण्याचं विसरतात. आणि त्या विसरामध्ये अंग जीव विसरत, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. कुठेतरी तन्मयता आली पाहिजे, कुठेतरी विसर आला पाहिजे. ही मागणी बरं का तुकोबरायची. देहाचा विसर ही तन्मयतेची मागणी. त्याचा विस्तार नाही करत मी, त्याची फोड नाही करत मी. हे ज्ञानोबाने दिलेलं मार्गदर्शन आहे. त्या बोधा माझी विरत अंग जीव. मग जेव्हा त्या ओव्याला आपण बोलायला लागतो, 1000 प्रकारचं ज्ञान लागतं. लवण देणे घडे, सलाईन द्यावं लागतो. किती वर्षापूर्वीची ओवी? 700. आणि सलाईन कधी दिलं जाते? अजून सुद्धा 1000 दृष्टांत आहेत बरं का. आता अंधार झालेला आहे. ज्ञानोबा म्हणतात सूर्य उगवल्यानंतर अंधार कुठं जातो? बोला ना. उत्तर देता येत नाही बरं का. अंधार अजून सांगतो तुम्हाला. आता दिवस आहेत. आजचा दिवस गेला का दुसरा दिवस आलाय? हे ज्ञानोबांचे प्रश्न आहेत. कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. अजून तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. समाजामध्ये मान्यता आहे लुटणं पाप आहे, बरोबर आहे? दुसऱ्याचा वध करणं, लुटणं पाप आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत प्रश्न विचारतात. एक माणूस 10 लाख रुपये घेऊन रस्त्याने चाललाय. प्राण घेपती संपन्नाचे, संपन्न व्यक्तीचे, धनवान व्यक्तीचे प्राण घेतल्याने पाप लागतं. ते पाप जरी साचे, खरोखर पाप आहे ते. मग त्याचे जे 10 लाख हातात येतात ते पापाचं फळ आहे का पुण्याचं फळ आहे? बोला ना. ही ज्ञानी 700 वर्षापूर्वीची प्रतिभा आहे. सर्वस्व हाताये तयाचे ते पुण्य फळ आहे की? हे ज्ञानोबा म्हणतात भाव अक्षराची. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. तुमच्या टप्प्यात समजेल एवढी ज्ञानेश्वरी सांगतोय बरं का. मला बरेच लोक म्हणतात महाराज आम्ही युट्यूबला ज्ञानेश्वरी ऐकतो, तुमच्या टप्प्यातली ती खरी ज्ञानेश्वरी. जेव्हा आम्ही झटतो ना, झटावं लागतं तिथं. गाठ सोडणारा बुद्धिमान आहे, तोडणारा मूर्ख आहे. गाठ सोडणारा बुद्धिमान आहे, गाठ सुटत नाही महाराज. भगवान श्री ज्ञानोबांच्या शब्दाचं जनाबाई वर्णन करत असताना सांगते पहिल्या चरणामध्ये. भावाक्षराची गाठी गाठी, भावाक्षराची गाठी भावाक्षराची गाठी गाठी, भावाक्षराची गाठी. ब्रह्मज्ञानाने गोमटी, ब्रह्मज्ञानाने गोमटी. ते माय ज्ञानी
ज्ञानेश्वरी ब्रह्मज्ञानाने रोवणी ब्रह्मज्ञानाने रोवणी देह माय ज्ञानेश्वरी देह माय ज्ञानेश्वरी फार गोड आहे. काही औषध रोग घालवतात पण ताकद देत नाहीत. केमोथेरपी ऐकली असेल तुम्ही. कॅन्सर सारखा रोग जातो पण बलवान नाही होता येत. काही औषध रोग घालवतात बलवान नाही करत. काही औषध बलवान करतात पण रोग नाही घालवत. ज्ञानेश्वरी जनाबाई सांगते भाव ज्ञानेश्वरीमध्ये आहेत आणि तो भाव ब्रह्मज्ञानाने सजलेला आहे. रोग पण जातो आणि ब्रह्मज्ञानाचं जेवण पण मिळतं. विठाला 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 समज सोडून ऐका. पूर्वाग्रह दूषित होऊन तुम्ही ज्ञानेश्वरी वाचू नका. मन मोकळं ठेवून ज्ञानेश्वरीकडे जा. कुठलाही सिद्धांत मनात न ठेवता मग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. गाठ सुटते. कुठलाही सिद्धांत ठेवू नका मनामध्ये. गाठ सुटते. सुटलेली गाठीचा जो आनंद आहे ना त्यातून तो भाव प्रगट होतो. तुम्ही आता सगळेजण बसलेले आहेत. काय नाही आणि काय आहे याचं सुद्धा तुम्हाला भान नाही. एक वाक्य असतं ना, एक वाक्य त्याचं तुम्हाला मी फक्त गणित मांडतो. तुम्ही 13व्या अध्यायाच्या नमनाच्या ओव्या आहेत. एका वाक्यात काय असायला पाहिजे ओव्या आहेत. ओव्या आहेत नुसत्या आणि त्या ओव्यामध्ये दिलेलं आहे गुरुचं वर्णन करत असताना भावाचे अवतरण. शब्दात एका शब्दामध्ये भावाचं अवतरण, त्याच्यात तत्वबोध, त्याच्यात काव्य, त्याच्यात रस आणि त्याच्यात परमात्मा म्हणजे ज्ञानेश्वरी. विठाला 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 विठाला. मला पक्क माहिती तुम्हाला कळत नाही म्हणून टेन्शन घेऊ नका. पक्क माहिती मला. तुम्हाला पण कळलं पाहिजे ना. कधी कधी जड ऐकलं पाहिजे ना. जड राहून काय उपयोग आहे. चैतन्याची ज्ञानेश्वरी आहे. चैतन्ययुक्त व्हायला पाहिजे. सतत हलकं ऐकून काय फायदा आहे. भावाचे अवतरण अवतरविती खून हाता चढे संपूर्ण तत्वबोध. काय एका वाक्यात काय काय पाहिजे जीवनामध्ये. आणि कधी कधी काय काही तत्वज्ञान वृक्ष आहे. आमचा एक कीर्तनकार आहेत त्याला सारखं म्हणावं लागतं झोपू नका. कीर्तन करत असताना काय म्हणावं लागतं त्याला. मग एवढं कठीण का सांगतो. बरं काय काही माणसाची झोप सुद्धा इतकी सुंदर आहे. झोपायला गेल्यानंतर नुसता खडा आवाज आला तरी ते जागे होतात. इतकी त्यांची झोप नाजूक. ते जर कीर्तनामध्ये आले आणि एवढा मोठा गोंधळ जर चालू झाला चांगल्या पद्धतीने झोपतात. पखवा चालू आहे, विना चालू आहे आणि सगळं बंद झालं, शांत झालं, मग ते जागे होतात. बंद झालं का. कशाने झोप येते. हाता चढे संपूर्ण तत्वबोध. नुसतं तेच नाही रस होती. हे ज्ञानोबाईंनी आपल्याला शिकव. जीवन मिळालंय तुम्हाला. नाही कळालं तुम्हाला. जीवन मिळालंय तुम्हाला. वृक्ष का जगता तुम्ही. काय काही वैराग्य माणसं पाहिले ना पंढरपूरहून जरी आले तरी दहाव्यावरून आल्यासारखे वाटतात. कायम उदास. अरे कुणी सांगितले देवासारखा चेहरा प्रसन्न पण नाही. आणि जिथं प्रसन्नता नाही तिथं आनंद कसा असेल हो. आणि आनंदाची संगत पाहिजे हो. ज्वाली पाहिजेत माणसा स्वभाव. हसरा स्वभाव पाहिजेत. खुळखा स्वभाव पाहिजेत. अहो आपत्ती आली तरी हसत हसत केलं पाहिजेत. एका मुलाला डोक्याला लागलं आणि रक्त वाहत होतं. ती खेळत होता आनंदाने. रक्त वाहत होतं.
त्याची आई आली, त्याला सावरलं, अरे काय ते रक्त वाहते. तिने असं पण वाहत असं झालं काय. बाळकाची चेष्टा जैशी. त्या आई गेली, हळद टाकली, चुना लावला, पट्टी लावली. त्या मुलाने आनंद सोडला नाही. नाही कळालं, डोक्याला मार लागून रक्त आलं तरी त्याने आनंद सोडला नाही. तुमचा आनंद ना एका शब्दात तुमचा चेहरा पडतो. नुसतं तुम्हाला म्हणायला पाहिजे, अक्कल आहे का रे, गेला. मोठ्यातला मोठा माणूस असू द्या, नुसतं म्हणा काय रे. बरं त्याला चांगलं म्हणा, बरं तुम्ही देव आहात. आपण कसले देव, तुकोबरायचा अभंग आहे बरं का. देवचे आहात, देवचे आहात. पटत नाही त्याला, म्हणून कुत्रा आहेस तू, लगेच भुंकायला सुरुवात करतं. काय पटतो तुम्हाला हे पटवून घ्या. एक क्षणात चांगले कपडे घातलेले, नुसतं त्याला म्हणा शोभत नाही रे. आमचा एक खूप चांगल्या अंतकरणाचा मित्र आहे, तर आम्ही पहिल्यापासून खोडीलच आहेत बरं का. आमचं पैज लागली, याला आजारी पाडायचं म्हणून. विद्यार्थी अवस्थेतली गोष्ट आहे. मी म्हणे ठीक आहे, काय देणार. त्या काळामध्ये काय असते, गुलाबजाम. म्हणजे ठीक आहे, गुलाबजामवर आम्ही आजारी पाडले बरं का. त्याच्याकडे गेलो. बघा हा प्रयोग आहे, तुमच्या सावध करण्यासाठी सांगतोय, दृष्टांत नाही. लोक तुम्हाला अशा पद्धतीने डॅमेज करतात, ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला सांगतो. मी गेलो त्याच्याकडे. काय रे रात्री झोप झाली नाही का तुझी. चांगला झोपलो, डोळे लाल दिसत आहेत. हे पहिला झटका. हे 2 मिनिटांनी गेलो, गालाला हात लावून, मीच आहे. अरे गरम आहे. गाल गरमच असतो ना. यालाच माहिती नाही की आपला गाल गरम असतो, म्हणून लाल केला पाहिजे ना. म्हणलं गाल गरम दिसतोय. अरे काय नाही, काय फालतू बोलतो. 2 मिनिटांनी गेलो. आज बघितलं मी तुझ्याकडे, सकाळपासून चेहरा पडला, तू मान्य करत नाहीस, दोष आहे तुझा. असं मी 10-12 वेळा बोललो. चेहरा पडत 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 पडला. नंतर आजारी पडला. आणि माझा दोस्त गेला. काय झालं रे. काय नाही, सकाळपासून ताप आहे. मी तुमच्याबद्दल बोलतोय, तुम्ही खुश आहेत हो. आई वडील पोरं बाळ सगळं चांगलेत. शेजारी म्हणतो, एक शब्द बोलतो शेजारी, हे झालं तुमचं सगळं पाण्यात. काय आम्हाला माहिती त्यांनी काय केलं. अहो काय एक माणसाने फेसबुकवर पोस्ट पाहून आत्महत्या केली महाराज. फेसबुकवर लिहिलं, ते वाचलं तरी हा काय माझ्याबद्दल बोलतात. आत्महत्या केली त्यांनी. इतकं वाईट का. याचं नाव आहे हे सांसारिक मन. तुमचा आनंद देखवतच नाही. अहो जिथं तुकोबाराला समाधान मिळालं नाही, ज्ञानोबाराला मिळालं नाही, तुम्ही कोण आहे तो. आणि लोह पुरुष त्यालाच म्हणावं. सगळ्यांचे शब्द ज्ञानोबारांनी शिवीला सुद्धा एक भारी भारी शब्द वापरले बरं का. असे शब्द वापरले जातात. असे शेलक्या जर शिव्या दिल्या, फुलासारखं ज्याला वाटतं ना, असं मजबूत जीवन ज्ञानेश्वरी करते. असं मजबूत जीवन एक नाही 1000 लोकांनी बोलू द्या. मी अनेक वेळा तुम्हाला बोललोय, ज्ञानेश्वरी तिथेच आहेत. ज्ञानोबा आहे आळंदीतच आहे. जिथं अपमान झालंय तेच तीर्थक्षेत्र केलं त्यांनी. ज्या देहू मधले लोक नाराज झाले होते, बाहेर काढत होते, तिथंच त्यांची आरती होते, तिथंच बीज होते. याला तू घाबरत नाहीच संत कोणाला. बोलत का नाही. मूर्खाच्या कुत्र्याला कोण चावतंय हो. मटेरियल जास्त होते जरा. कुत्र्याला माणूस चावतो का कुत्र्याला. बोला ना. चावणार कोण असतं. कोण चावतं. अहो एवढं कळलं तर बस झालं ना तुम्हाला. कुत्रे चावतातच, आपण काय वाढायचं त्याला. कुत्रे भोंगतातच, आपण काय. मजबूत झालं पाहिजे अंतःकरण. आपण भगवंताच्या हृदयात राहण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचतो.
आणि कुत्र्यांकडे लक्ष देतो आपण. ते होऊ नये म्हणून चिलखत ज्ञानेश्वरी आहे. लोकांचे शब्द आपल्या हृदयापर्यंत जाऊ नये असं चिलखत ज्ञानेश्वरी आहेत. आणि ती इतक्या खोलवर आहे ईश्वरी आणि ती इलग ज्ञानेश्वरी आहे. कोण लक्षात ठेवतो कुणाला, कुठला इतिहास आणि कुठला काय. म्हणून आनंद घ्यायचा असला ज्ञानी होऊन ज्ञानेश्वरीकडे येऊ नका, मूल म्हणून ज्ञानेश्वरीकडे या. ते हे माय माय मांडीवर खेळा आणि ब्रह्मानंदाचं दूध प्या. महाराज असं होऊ शकतं का? अरे ज्ञानोबराय कोण आहे? ज्ञानेश्वर मंगलमुनी, ज्ञानेश्वर मंगलमुनी, ज्ञानेश्वर मंगलमुनी, ज्ञानेश्वर मंगलमुनी. सेवा करी दासी चरणी, सेवा करी दासी चरणी, ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी. मंगळ मुनी, मुनी आहेत, मंगळाचे अवतार आहेत, मंगलकारक आहेत. मी सेवा करते हा शब्द महत्वाचा आहे बरं का. ज्ञानेश्वर मंगळ मुनी, मी सेवा करते. आणि ज्ञानेश्वरीतला ब्रह्मानंद जर तुम्हाला पाहिजे असतात ना, सेवा हा दारवंटा, सेवा हा दरवाजा आहे. सेवा करी दासी, तिचा तर इतका शब्द गोड आहे महाराज जनाबाईचा. ज्ञानोबरांच्या चेहऱ्याकडे ती बघते. अनाथ जनाबाई, माता पिता नसलेली जनाबाई, संतांच्या घरी राबणारी जनाबाई. माऊलीकडे जेव्हा पाहते ना, त्या माऊलीच्या सौंदर्याला जनाबाई भुलते. आणि जनाबाई काय म्हणते माहितीये का? माऊली असं वाटतं हे मरून जावं आणि तुमच्या पोटाला जन्माला यावं. ही भावना ज्ञानावर आहे. मरोनिया जो माझा आहे, माझा ज्ञानेश्वर आहे, तुमच्या पोटी जन्माला यावं. बाकी तर संसार खरवड आहे. कोणत्याही चेहऱ्याकडे पाहिलं तर चेहरा पाहून ज्ञानेश्वरी वाचून नाही, चेहरा पाहून जनाबाई म्हणते. म्हणून संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये ह्या दोन लोकांचे उपकार आहेत. समाधी कशी घेतली आणि ज्ञानोबरांचं जीवनचरित्र काय, हे 700 वर्ष टिकायला कारण नामदेव महाराज आहेत. आणि ज्ञानोबराय कसे आहेत हे सांगायला जनाबाई आहेत. बाकीच्या संतांना जर विचारलं ना तुम्ही, तुकोबरायांना मज पा आम्हाला आहे, त्यांना विचारलं आणखीन माऊलीबद्दल काही बोला, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली. आणि नाथ महाराजांना विचारलं तर ते म्हणतात कैवल्याचा पुतळा हे वर्णन नाही, महिमा आहे. पुन्हा आहे का? इथून सुरुवात झाली ती आपल्या कीर्तनाला. हा महिमा आहे, वर्णन नाही. वर्णन बारकाव्याने करावं लागतं. महिमा रोज भाषणामध्ये साहेबांचं काय सांगावं, रोज आहे. हे दानशूर आहे, आमके हे वर्णन नाही आहे, हे महिमा आहे. आमच्या महाराजांचं काय सांगावं, त्याला शरीर सांभाळता येईना, उठवायला 2 माणसं लागतात. किती खायचं याचं ज्ञान नाही, तो संत होतो. चुकली ज्ञानी समाजाला भडकावतात लोक. मला इतका राग येतो, पण आता काय करणार आपण मूर्खाच्या मागे. अहो सगळेचे सगळे अज्ञानी लोकांना संत मानतात. अहो सुधरा, सुधरा. पहिल्यांदा विचार करा. तुम्हाला अंतिम वाक्य मी ज्ञानोबरायांचं सांगतो, अगोदर विचार करायला शिका, मग गळ्यात माळ घाला. माळ कशाला घालायची
हे जर तुम्हाला कळत नसेल, पुढे बोलू का तुम्हाला, घालून काय फायदा? हे हरिपाठ आहे. काय माळ घालाय कळा ना. तुम्ही मला सांगा, मार्केटमध्ये पिशवी घेऊन गेला, तुम्हाला माहिती काय आणायचे? माळ घालताना ज्ञानोबा सांगतात अगोदर विवेक पाहिजे. का म्हणून मी माळ घालतो, का म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. आणि एकदा वाचायला सुरुवात केली तर त्यात काय एक ओवी कळू द्या, पण कळली पाहिजे. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, बुद्धिमंतांचा ग्रंथ नाही बरं का ज्ञानेश्वरी. बुद्धिमंतांचे ग्रंथ पोट भरायला देणार आहेत, नोकरी लावणार आहेत, डॉक्टर पदवी देणार आहेत. हे बुद्धिमंताचे ग्रंथ आहेत. मन भरवणारे आणि हृदयाला प्रेम देणारे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी. हृदयाला गोंजारणारी बरं का. तिथपर्यंत कुणी माणूस सुद्धा जात नाही हो. हृदयापर्यंत, शरीरापर्यंत, मनापर्यंत लोक जातात. उपाशी असणारं हृदय, त्या हृदयापर्यंत आपले शब्द गेले पाहिजेत. ती ज्ञानेश्वरी जाते. आणि त्या ज्ञानेश्वरीचा हा सांगता समारंभ आहे. त्याची सेवा माझ्याकडे आली, 2-3 वर्ष तुम्हाला त्रास दिला.